नमस्कार, मी नीता देशमुख, साधन व्यक्ती पंचायत समिती मेहकर. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत 24-25मध्ये आपल्याला माता गटांची पुनर्बांधणी करायची आहे. तर यापूर्वीसुद्धा आपण माता गट शाळा स्तरावर स्थापन केलेले आहेत. त्यामध्ये इयत्ता 1, 2 आणि 3 वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या मातांचा आपण समावेश केलेला आहे. तर आता आपल्याला इयत्ता 1मध्ये जे नवीन विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्या मातांना यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे आणि त्या गटाची पुनर्बांधणी करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला आपला जो केंद्राचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे त्यावर जिल्हा स्तरावरून एक लिंक देण्यात येते आणि त्या लिंकवर जाऊन आपल्याला इथे दिलेली आहे माहिती संकलन लिंक. ही सगळ्या शाळांना अवेलेबल झालेली आहे. तर त्यावर आपल्याला असं टच करायचं आहे. तर त्यावर टच केल्यानंतर आपल्याला अशी क्रोममध्ये ती लिंक ओपन करायची आहे आणि क्रोममध्ये ओपन केल्यानंतर आपल्याला 2 प्रकारच्या टॅब तिथे दिसतात. LIP लर्निंग इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम आणि मदर ग्रुप. तर आपल्याला काय करायचं आहे, या मदर ग्रुपवर क्लिक करायचं आहे. मदर ग्रुपवर क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला असा निळ्या रंगामध्ये प्लसची साईन दिसते, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मदर ग्रुप अशी माहिती आली. तर इथं आपल्याला नेम ऑफ द टीचर, इथं आपल्याला टीचरचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर नंबर 2मध्ये येतं कॉन्टॅक्ट नंबर, त्या टीचरचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट येतं. तर आपण सिलेक्ट डिस्ट्रिक्ट करण्यासाठी उजव्या बाजूला खाली असा ॲरो येतो. तो ॲरोवर गेल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जिल्हे दिसतात. आपला बुलढाणा तिथे सिलेक्ट करायचा आहे. त्याचप्रमाणे सिलेक्ट क्लस्टर करायचं आहे. त्या ॲरोवर जाऊन क्लिक केल्यानंतर खाली असे क्लस्टर येतात आपले. मेहकरमध्ये असल्यामुळे चिंचोली, बोरे, देऊळगाव माळी, देऊळगाव साखरशा असे खाली खाली गेलं की आपल्याला सगळे आपले क्लस्टर येतात. तर त्यावर क्लिक करून आपलं क्लस्टर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे येतं टोटल मदर ग्रुप इन स्कूल. तर आपल्या इथं मदर किती आहे त्याची संख्या टाकायची आहे. त्यानंतर टोटल मदर्स पार्ट्स ऑफ दिस ग्रुप, म्हणजे किती मदर सहभागी होतात ती संख्या टाकायची आहे. त्यानंतर टोटल मदर ॲडेड इन व्हॉट्सअप ग्रुप, त्यापैकी किती माता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील झालेल्या आहेत ते आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर ग्रुप वाईज इन्फॉर्मेशन, नेम ऑफ द ग्रुप, तुम्ही ग्रुपला काय नाव दिलं. जसं की काही शाळांनी आता सावित्रीबाई फुले दिलेले आहे, काहींनी मदर टेरेसा, काहींनी फुलांची नावं दिलेली आहेत, मोगरा, गुलाब, जे तुम्हाला नाव द्यायचं ते तुम्ही द्यायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द लीडर मदर, त्या लीडर मातेचं नाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर ऑफ द लीडर मदर, कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं द लीडर मदर ॲडेड इन क्लस्टर लेव्हल ग्रुप, आपला जो क्लस्टर केंद्रप्रमुखांनी जो तयार केलेला आहे शिक्षकांचा आणि सगळ्या शिक्षकांचा जो ग्रुप तयार केलेला आहे केंद्रावरचा, त्यामध्ये त्या आहेत की नाही इथं क्लिक केल्यानंतर असं यस ऑर नो येतं. तर यस असलं तर यस, नो असलं तर नो टाकायचे. त्यानंतर टोटल मदर पॅरेंट इन धिस ग्रुप, किती याच्यामध्ये माता पालक सहभागी आहेत ते टाकायचे. त्यानंतर टोटल चिल्ड्रेन कव्हर्ड थ्रू द स्कूल, यामध्ये किती मुलं सहभागी झालेली आहे ती संख्या टाकायची. तर त्यामध्ये आता टोटल बॉईज किती ते टाकायचे. त्यानंतर टोटल गर्ल्स किती ती संख्या टाकायची आहे. त्यानंतर टोटल बॉईज प्लस गर्ल्स इन फर्स्ट स्टँडर्ड, पहिल्या वर्गाचे किती विद्यार्थी यामध्ये सहभागी आहे ते टाकायचे. त्यानंतर टोटल बॉईज प्लस गर्ल्स इन सेकंड स्टँडर्ड, तर दुसऱ्या वर्गामधले किती आहेत ते टाकायचे. त्यानंतर टोटल बॉईज प्लस गर्ल्स ऑफ थर्ड स्टँडर्ड, ती संख्या इथं टाकायची आहे. आणि त्यानंतर इथे वरील भरलेल्या माहितीमध्ये नमूद केलेला माझा फोन नंबर तसेच लीडर माता पालकांचा फोन नंबर निपुण महाराष्ट्र कार्यक्रमासाठी वापरण्यास माझी कोणतीही हरकत नाही. मी ही माहिती प्रोग्रॅमॅटिक हेतूसाठी वापरण्यासाठी माझी संमती देतो. अशा प्रकारचं संमतीपत्र आहे. तर त्यावर हा जो चौकोन दिसतो यावर आपण टच केलं की अशा प्रकारे पिवळ्या रंगामध्ये आपल्याला बरोबरची साईन येणार आहे. तर ते आपण करायचं आहे. त्यानंतर सेव्हवर जायचं आहे. सेव्हवर गेल्यानंतर अशा प्रकारे आपली माहिती भरल्या जाते. आता इथे का बरं आलं हे एरर दिसतं, कारण आपण ही माहिती भरली नाही. तुम्ही पूर्ण माहिती भरलं की इथं हिरव्या रंगाचं सेव्ह सक्सेसफुली येतं आणि ते झाल्यानंतर पूर्ण माहिती ही भरल्या जाणार आहे. तर जेव्हा ग्रीन सक्सेसफुली येत नाही तोपर्यंत आपली माहिती भरल्या गेली नाही असं समजायचं आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचं आहे. धन्यवाद.